पत्नीची हातोड्याने हत्या करणाऱ्या पतीला अखेर जन्मठेप. कोपरगाव जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल. नमस्कार, मी प्रियंका. लेट्स ऑफ मराठीमध्ये आपलं स्वागत. एका क्षणाचा राग आणि सुखी संसाराचा भयानक अंत. ज्या हातांनी पत्नीचा हात धरला त्याच हातांनी हातोडा उचलला. कोपरगावमध्ये हादरवून सोडणाऱ्या त्या निर्घृण हत्याकांडाचा अखेर निकाल लागलाय. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हातोड्याने हत्या करणाऱ्या नराधम पतीला कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अरुण रतन दाभाडे असं या आरोपीचे नाव असून न्यायाधीश डी अलमले यांनी या आरोपीला 5,000 रुपये दंडासह ही कठोर शिक्षा ठोठावली आहे. ही सुन्न करणारी घटना 19 फेब्रुवारी 2024 ला घडली होती. आता नेमकं काय घडलं होतं हे देखील जाणून घेऊया. मयत महिला ही दुपारी 2:15च्या सुमारास कोपरगाव येथील आचारी हॉस्पिटलमधून जेवण करण्यासाठी जेऊर पाटोदा येथील घराकडे पायी जात होती. त्याच वेळी वाटेत दबा धरून बसलेल्या अरुण दाभाडे याने संशयाच्या भरात तिच्यावर हल्ला चढवला. सोबत आणलेल्या लोखंडी हातोड्याने सपासप वार करून तिला जागीच ठार मारलं होतं. या घटनेने संपूर्ण कोपरगाव तालुका हादरून गेला होता. कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत गांभीर्याने तपास चक्र फिरवली होती. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा यांनी या घटनेचा पंचनामा आणि पुराव्यांचं संकलन करून तातडीने दोषारोपपत्र दाखल केलं. सरकारी वकील शरद गुजर यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करताना 12 महत्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि वैद्यकीय पुराव्यांनी आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. 2 वर्षांच्या आत या प्रकरणाचा तपास, साक्षी पुरावे आणि अंतिम निकाल लागल्याने न्यायालयीन प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. या खटल्यामध्ये महिला फौजदार नंदा गलांडे, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष माळी, फटांगरे आणि वरपे यांनी पैरवी अधिकारी म्हणून महत्वाची भूमिका पार पडली आहे. संशयापायी संसार उद्ध्वस्त करणाऱ्या त्या नराधमाला अखेर त्याच्या कर्माची शिक्षा मिळाल्याची भावना ही समाज माध्यमातून व्यक्त होत आहे. या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पाहत राहा लेट्स ऑफ मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स ऑफ वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स ऑफ मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स ऑफचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.